आपल्या गिरवी गावामध्ये भर दुपारचं मला वाटतं 45च्या पुढे टेम्परेचर असेल आणि या टेम्परेचर मध्ये खरं तर मला माहित नव्हतं की तुम्ही अशी मोठी सभा, मला फक्त जेवण करायचं निमंत्रण होतं आणि फक्त नारळ फोडायचा कार्यक्रम होता फक्त. परंतु या सभेमध्ये आणि मी ह्यासाठी आलो, मागच्या कुठेतरी महिन्या 15 दिवसामध्ये वाचलं की ज्या लोकांना अधिकार नाही त्या लोकांनी आपल्या गावात येऊन नारळ फोडले, जी कामं आपण केली आणि त्याचा कुठेतरी त्यासाठी खरं तर बंधून आज मी या गावामध्ये आलो ना. तुम्ही या गावामध्ये गिरवीमध्ये कधी तुम्ही लोकांनी माझ्यावरती एवढं प्रेम केलेलं, एवढं सहकार्य केलेलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून तुमच्या गावात मत मागा सुद्धा आलो नव्हतो, तरी पण तुम्ही लोकांनी माझ्यावरती जे प्रेम केलेलं आहे, जे आशीर्वाद दिलेले आहे, ते बंधूंनो मी माझ्या आयुष्यात कधी विसरलेलो नाही आणि आयुष्यात पुढे भविष्यात कधी विसरणार पण नाही. मला माहित आहे हे गिरवी गाव हे एका मोठ्या गावाच्या शेजारचं गाव आहे, विजूबापू. आणि तरी सुद्धा या गावाने मी पाहतो, मी जानकर साहेबांना, मी प्रशांत बापूंचं भाषण मी बारकाईने ऐकत होतो. मी जानकर साहेबांना सांगतो की आपण माळशिरसवरून आलाय. जानकर साहेब, ज्या ह्या लोकांनी ज्या माणसांना खूप मोठं केलं, खूप वर्ष सत्ता दिली, 19 वर्ष मंत्री म्हणून या लोकांनी काम केलं. जानकर साहेब, आमच्या भागातलं जाऊ द्या, हे गिरवी एक अत्यंत जवळचं गाव आहे. आम्हाला गिरवीला पूर्वी यायचं म्हणलं तर गिरवीला सभा आहे म्हटलं तर आम्ही लोक इतर कंटाळा करायची आणि तिकडूनच कुठं निघून जायची. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, या गावामध्ये सोयरपण करायला सुद्धा पाहुणा येत नव्हता. आता कशामुळे येत नव्हता? कशामुळं? रस्ता नव्हता. तुमच्या तोंडानं ऐकलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, नुसती ह्या लोक यायची, गप्पा मारायची, नारळ फोडायची. अरे या लोकांना तुमच्याबद्दल प्रेम असतं, माया असती, तुमच्या घरच्यासारखं वाटलं असतं. अरे 19 वर्ष, मी तर फक्त 2च वर्ष मंत्री आहे आणि राज्यमंत्री आहे. 2 वर्षामध्ये किंवा झेडपीचा अध्यक्ष आमदार असताना माझं त्यावेळेस गिरवीसाठी तुम्ही बघता, पिंपरीचा तुमचा पिंपरी म्हणण्यापेक्षा बावडा ते नरसिंगपूर रस्ता असेल, पिंपरी ते गिरवी रस्ता असेल, पिंपरी ते ओझरे रस्ता असेल, पिंपरी ते लुमेवाडी अलीगड गोंदी हा रस्ता असेल. जाऊ द्या आमच्या भागातलं. अरे ज्या भागाने तुमच्यावरती प्रेम केलं, एवढं सहकार्य केलं, त्या भागात तुम्ही काम करू शकत नाही आणि तुम्ही कोणाला म्हणताय निष्क्रिय? मला निष्क्रिय आमदार. अरे निष्क्रिय. आणि कोणाला तर असं मला कळलं की आता ढोले सरांचा प्रवेश आहे. आपले तालुक्याचे माजी सभापती, आज सांगतो बापूराव शेंडेंचा पण त्या दिवशी प्रवेश आहे वरकुट्यामध्ये, विद्यमान सभापती त्यांचा पण प्रवेश आहे. ह्या काही लोक त्यांच्या रात्रीचे घरी गेले. काय आहे नुसतं बघा, विकास विकास हा नुसता कागदावरच दिसतोय. जर कागदावर दिसत असता, माझे पत्रकार बंधू आहेत, इथला पिंपरीचा आमचे पत्रकार बंधू आहे, जर कागदावर दिसत असता तुमची गाडी इथं आली असती का? लोक सहज विचार करा, सहज शांत डोक्याने विचार करा. जर मी काम नसलं केलं तर मला निष्क्रिय म्हणा, आणि ज्यांनी 19 वर्षात नुसतं काम म्हणून केलं, त्यांनी जर काम केलं नसलं तर त्यांना काय म्हणायचं मी काय सांगणार नाही. बघतो ही लोक नुसती फक्त निवडणुकीपुरतं यायचं, जवळच्या लांबचं करायचं, कुठंतरी खोटं विष पेरायचं, जातीवादाचा विषारी प्रसार करायचा, फक्त जातीवादी ही करून. बंधूंनो, मी आज तुमचं गिरवी गाव आहे. आज तुम्ही मला तुमच्या सगळ्यांना विचारायचंय, तुमच्या गावामध्ये आल्यानंतर आज सगळे दादा तुम्ही सगळी पुढे सरपंच तुम्ही सगळे, तुम्ही कधी सांगा तुमच्या गावाच्या कामाच्या बाबतीत, विकासाच्या बाबतीत तुम्ही वैयक्तिक ज्यावेळेस कधी काम सांगित असेल, माझ्या सारख्या कार्यकर्त्यांनी कधी जातीवाद केला? हे बंधूंनो, कुठेतरी ह्यांना वेगळं काहीच आता अर्थ राहिलेला नाही, ह्यांना आता काय काम राहिलेलं नाही. आता ह्या लोकांना असं इतकं काम राहिलेलं नाही. सगळे पत्रकार बंधू दिसतात, मी नेहमी म्हणतो आता कामच नाही,
आता बंधून आपल्याला काम आहे. मी पूर्वी तुमच्या सुखदुःखात सगळ्यात असायचो, प्रत्येक गोष्टीत असायचो. आता काय वेळेस मला येता येत नाही, परंतु मला तिथं करमत नाही. पण तरी काय गोष्टीमध्ये तुम्ही बंधून समजून घ्या. या लोकांना आता काम नसल्यामुळं तुमच्या विहिरीच्या परडीला पोळे खायला जरी त्यांना बोलवलं तर ते अगोदर हजर राहतील. काय कामच नाही आणि कामच ठेवलं नाही तुम्ही लोकांनी. आणि तुम्ही लोकांनी मला वर बसवले. बंधून आज तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, ही लोक येतात. मला ढोले सर सांगत होते, बघा मामा ते ढोले सर त्यांनी तर सीसी कॅमेऱ्यामध्ये त्यांचं दिसतंय सगळं. मला बापूराव शेंडे सांगत होते, ही सगळी मंडळी बंधून सांगत होती की काम करताना बंधून निश्चित प्रकारे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. मी माझ्यासारखा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची आम्हाला शिकवण आहे, अजितदादा पवार साहेबांची शिकवण आहे, आपल्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांची शिकवण आहे. या सर्वांची शिकवण आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधून मी कधीही जवळचा, लांबचा, जातीचा, पातीचा, गटाचा, तटाचा, पक्षाचा विचार न करता प्रत्येक येणाऱ्या माणसाला त्याला कशी मदत होईल, त्याला कसं सहकार्य होईल, त्याचं काम कसं मार्गी लागल, यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधून प्रयत्न केलेला आहे. मी म्हणणार नाही की माझ्याकडून तुमची सगळीच कामं होतील किंवा माझी सगळी तुमच्याकडून कामं झाली असतील. जे होणार आहेत ती लगेच करेल, जे होणार नसेल ते तुम्हाला नम्रपणे सांगल. हे माझ्या आवाक्या बाहेरचं काम आहे. पण त्यासाठी तुम्हाला विनाकारण उमऱ्या झिजवायला या पुण्याला, या मुंबईला, या आता कुठं नाही सांगत, दुसरं परत सांगितलं ते आमच्या तुकारामला काय ते वाईट वाटलं काय अशोक. त्यामुळं आज तुम्हाला मी बंधून खरंच सांगतो, आज बंधू माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बंधून तुम्ही सगळ्यांनी खुर्ची बसवलेली. मला माहिती आहे ती खुर्ची काय शोची खुर्ची नाही. आज तुम्हाला मी सांगतो, मुंबईमध्ये मी पण पाहतो बाकीचे मंत्री, इतर मंत्री, बरं असतं सगळ्यांचं. पण मला मगाशी बापूंनी प्रशांत बापूंनी सांगितलं, खरंच मला काय भानगड आहे मला माहित नाही. 8 दिवसातनं जानकर साहेब मी जर इंदापूर तालुक्यात जर गेलो नाही तर मला 6 दिवस झोप लागत नाही. आता कुणाला कशी झोप लागते आणि कुणाला काय झोप लागत नाही मी त्याच्याबद्दल काय बोलत नाही. मी काय त्याच्याबद्दल बोलणार नाही. मला काय त्या झोपेचं वगैरे विषय तो काय घ्यायचा नाही. तो राज्य लेवलचा, देश लेवलचा विषय. मी काय इतका साधा कार्यकर्ता आपला इंदापूरचा. बापा मी काय बोलत नाही. कसं होतं की शेवटी बंधूंनो, आज तुम्हाला खरं सांगतो, आज तुम्ही सगळी मंडळी इथं समोर दिसतायत, सगळी आसपासच्या परिसरातली सगळी मंडळी इथं दिसताय. खरी माणसं असतात ना, खरी माणसाची काम करतात ना बंधूंनो, की खरी माणसं काम करतात, मनापासून करतात, जीव ओतून करतात. त्या माणसाला कुठं कुणी नावं ठेवली, आरोप ठेवला तर बंधूंनो, त्या काम करणाऱ्या माणसाला झोपताना उठताना किती त्रास होतो हे मी भोगलंय, हे मला कधी मी अनुभवलंय. त्यामुळे बंधूंनो, निश्चित प्रकारे तुम्हा सगळ्यांची कार्यकर्त्यांची टीम तुमच्यासारख्या गोर गरीब मागासवर्गीय अल्पसंख्याक माणसाचा पाठिंबा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असल्यानंतर हे मला माहित आहे, कदाचित मोठी माणसं आपल्याकडे कमी असतील, पण गोर गरीब मागासवर्गीय जीवाभावाची माणसं जोपर्यंत आपल्याकडे तोपर्यंत आपल्याला भिण्याचे कारण नाही. हे पण तुम्हाला बंधूंनो आज सगळ्यांना सांगतो. अरे ही माणसं जीवाभावाची माणसं आहे. ह्या लोकांच्या मोठ्या अपेक्षा नाही, ह्या लोकांची मोठी कामं नाही, माझ्या मागासवर्गीय माणसाची मोठी कामं नाही. अरे 2012 सालच्या अगोदरचा काळ आठवा. मी जेडबीचा अध्यक्ष झाल्यानंतर आपल्या तालुक्यात मागासवर्गीय निधी माहिती होतं का? गटाराचं काम माहिती होतं का? कॉन्क्रीट रस्त्याचं काम माहिती होतं का? माझ्या मागासवर्गीय रस्त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोयची स्कीम आहे, ही तरी स्कीम माझ्या तालुक्यातील गोरगरीब मागासवर्गीय माणसाला माहिती होती का? एवढं काम करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधूंनो केला. कधी कधी मला सुद्धा वाईट वाटतं, कधी कधी माझ्यावरती कोण आरोप करतं, कोण टीका टिप्पणी करतं. पण बंधूंनो, मी कधी मला त्या टीका टिप्पणी करणारा, टीकाकारांना काहीच बोलायचं नाही. बंधूंनो, हे टीका टिप्पणी करतात मी काहीतरी उत्तर द्यावं आणि त्यांनी अजून प्रकाशात यावं, यासाठी सुद्धा भया ही लोक कधीतरी आपल्याला माऊली, कधीतरी या गोष्टी मंडळी बंधूंनो करत असतात. आज तुमचं गिरवी गाव आहे. आज तुम्ही सांगा, तुमच्या रस्त्याचे असतील. खरं तर मला माहित आहे, अजूनही आठवत आहे मला, ठोकळे वस्ती रस्त्याला मी कधीतरी पाठीमागे कशाला तरी गेलो होतो. कशाला गेलो तरी सांत्वन भेटीला गेलो होतो. मला खरंच वाईट वाटलं की अरे आज आपण या राज्यामध्ये राहतो, माझ्या तालुक्यामध्ये राहतो
आज ते ठोकळे वस्ती असेल, पाटील वस्ती असेल, क्षीरसागर वस्ती असेल, आमचे सगळे वस्ती, तिथं खरंच अजून तिथं त्या भागामध्ये रस्ते नाहीत. माझ्या डोक्यात होतं मुख्यमंत्री ग्रामसडक मध्ये ते लवकर रस्ता टाकायचा, परंतु मला त्यामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक मध्ये त्याला थोडं यश आलं नाही. शेवटी म्हणलं आता आपण पीडब्ल्यूडी कडेच हा रस्ता हा तिथं घ्यायचा, आणि तो रस्ता आपण बंधूंनो घेतलेला आहे. त्याच्यावरती आपण पैसे टाकलेले आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्याचप्रमाणे गोंदी पवार आलेत का आपले, पवार वस्ती काढले, विठ्ठल पवार ती वस्ती. काय होते रे तुमचं हाल रे बाबा, झेडपीचा अध्यक्ष असताना काय कसं होते रे तुमचं नातं. तुझं बोकाड मोठं झालंय का बोकाड, थोडे दिवस मला माफ कर, पण त्याला चांगलं खाऊ घाल रे बाबा, येणार आहे मी तुझ्याकडे. त्यामुळं काय आम्हाला काय असतं बिचारा त्याची नवस त्याचं बोकाड म्हणजे, पण काय करू नको अगोदर माझ्या अगोदर, नाही तर कुठेतरी परत जत्रा म्हणजे माझ्यासाठीच आहे ना. त्यामुळे बाबा आज हे खरंच हातो रस्ता असेल. ओझरे गिरवीचा मला वाटतं कुठनं कनेक्ट होत होतो, ओझरे गिरवी कुठनं रस्ता कनेक्ट होत होतो, म्हणजे पिंपरीवाडी पिंटो तुमच्या सुद्धा हे तुम्हाला सुद्धा जास्त सांगायला दिसला तुम्ही. हा कसं आहे पिंटो, तुला कसं आहे सासरवाडीची तुझी सोय केली बाबा मी. कसं आमच्या पिंटोला सासरवाडीला येताना इकडे कसं आहे तुला म्हणजे ती सगळ्यांची सोय, सासरवाडी आहे तुझे मी म्हणे समाधान काय समाधानची पण सासरवाडी, दोघांची एकच गावची सासरवाडी. त्यामुळे तुमच्या दोघां म्हणजे सगळ्यांच्या सासरवाडी बाकीच्या गोष्टी ह्या सोय बंधूंनो केलेल्या आहेत. मला वाटतं ते गार अकोल्याचा आणि गणेशवाडीचा पण रस्त्याचं काय कसं केलंय पिंटो, तो पण रस्ता आपण टाकलेला आहे. त्याला पण आता कसं आहे बिरीज गुरुजी सर सांगायचं नाही, पैसे किती टाकले सांगाय, आता इतकं टाकलंय सर. हे खरं सांगू का, हे ज्याला खोट असते ना खोटी माणसं त्याला आकडे शिल्लक डोक्यात ठेवावं, डोक्यात. खऱ्या माणसाला काही गरज नाही, खऱ्या माणसाला हे असं साहेब त्याला अंमलबजावणी करायची, लय हाल झाले. आता हाल झाले म्हणूनच करतोय ना. आता तुम्हाला भेटायचं गार अकोल्यात तुम्ही काळजी करू नका, रस्ता मंजूर आहे तर टेंडर झालं की झालं, लगेच नाराज पडायचा. तुम्हाला घेऊनच करायचं. सोलापूर साठी सुद्धा करू आपण. आम्ही सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात. अहो तुम्हाला करू ना, बबन दादाला घेऊन करू तुमचं व्यवस्थित. त्यामुळे आज हा एक कार्यक्रम चांगला कार्यक्रम आहे. बंधूंनो तुमच्या गावामध्ये आता किती पैसे टाकलं तुम्हाला माहिती आहे. आमच्या महिला भगिनी त्याचा पाठीमागे आपण पाहतो की हर घर जल योजना, की आपल्या प्रत्येक महिलेच्या डोक्यावर आपल्याला हंडा उतरवायचा आहे. हापश्यावर आपल्याला पाणी सेंटर आपली महिला दिसली नाही पाहिजे. त्यामुळे प्रत्येक घरात नळाचं कनेक्शन द्यायचंय. नाहीतर आमचे पत्रकार बंधू ही केंद्राची स्कीम आहे, अरे बाबा ही केंद्राची नाही, ही राज्य सरकार केंद्राची त्याला फंड आहे, हे राज्य सरकार स्कीम राहत आहे. या राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे या राज्याच्या कमिटीचे अध्यक्ष आहेत. आणि या जिल्ह्याची जी कुठल्या प्रत्येक जिल्ह्याची कमिटी, त्या जिल्ह्याचा मिसळपावनं सुरेश पालकमंत्री हा त्याचा अध्यक्ष असतो. आणि त्यातनं 2 जे सदस्य असतात, 2 आमदार त्यात निवडतात. आणि ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री ह्या जलजीवन कमिटीमध्ये अजित दादा हे पालकमंत्री म्हणून आहेत. आणि जे 2-3 आमदार आहेत ते आमदार मी पण आहे. आणि घरचा वाढपी असल्यानंतर आपण जागरण गोंधळ करणारे माणसं आहे. नुसतं फक्त पळी अशी खाली राहायची फक्त. मग कसं सांडगं वाटलं त्यामुळे ती तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे पण हे तुम्हाला मी सांगतो, शेवटी आज तुम्हाला ह्या कमिटीत मी आहे. त्यामुळे कुणीही केंद्र नाही, हे असतं शेवटी राज्य केंद्र, आपला पैसा तिकडे असतो त्यांचा इकडे असतो. त्यामुळे ही काय केंद्र आणि राज्य ही सगळी संपूर्ण स्कीम ही राज्य सरकार राबवतं, पालकमंत्री राबवतात. आणि त्या कमिटीचे सदस्य म्हणून मी आहे, त्यात दुसरं कोण नाही. प्रतापबाबा आणि तांबेल तात्या तुमचा झेडपीचा काय संबंध नाही, नाही तर परत झेडपीचा आम्ही. त्यामुळे झेडपीचा वगैरे काही संबंध नाही. हर घर जल योजना काय होतंय काय झालं आता हे तुम्हाला मी सांगतो. डीपीडीसीचा मेंबर मी आहे. सचिन एक जिल्ह्यात नाही, आपल्या तालुक्यात नाही. वैशालीताई पाटील, वैशालीताई जिल्हा परिषद मधून आपले 3च सदस्य आहेत. जलजीवन बाकीच्या ज्या गोष्टी हे डीपीडीसीच्या माध्यमातून आम्ही देतो. आणि इथं कुणीतरी येऊन बाकीचे उद्घाटन करायची हे करायचं हे बरोबर नाही.
यांना इतकी हौस असते तर आपण देऊ ना त्यांना उद्घाटनाला. तुम्हाला मी आज तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो जानकर साहेब, 3 वर्ष रोज 10 टाइम जरी उद्घाटन केली, इतकी कामं मंजूर केले, 3 वर्ष आम्हाला अपुरे पडतील. 3 वर्ष एवढी कामं त्या तालुक्यामध्ये अपुरे पडले. कुणाला होती माहिती मातोश्री पानंद योजना? कुणाला माहिती होती? आज आपण किती तालुक्यामध्ये रस्ते ते ताणले त्या माध्यमातून, की जिथं जे रस्ते नकाशावर नाहीत, ज्यांना नंबर नाहीत, त्या मातोश्री पानंद रस्त्याच्या माध्यमातून माझ्या ग्रामीण भागातील गोर गरीब शेतकऱ्यांना, मागासवर्गीयांना त्या रस्त्याच्या माध्यमातून त्याचा फायदा व्हावा, त्याचा लाभ व्हावा, यासाठी बंधून आपण प्रयत्न करतोय. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून येणाऱ्या ह्या महिन्या 15 दिवसाच्या आतच मुख्यमंत्री ग्राम सडकच्या माध्यमातून साधारणतः या राज्यामध्ये 10,000 कोटी रुपयाचे रस्ते मंजूर केले जाणार आहेत. आणि त्यात आता इंदापूर यांनी तर मंत्री आहे, त्यामुळे तुम्हाला सांगायची काय बाकीच्या गोष्टीमध्ये बंधूंनो गरज नाही. तुमचं ह्याच्यामध्ये घेतलं का? पिंपरीमध्ये जास्त दिसत आहेत मला ते पानंद रस्ते, काय ते मातोश्री पानंद रस्ते गिरवीला दिलाय का? दिलाय? कुठला दिलाय? ह्यात काय लिहिलं नाही. पानंद रस्ता पिंपरी रस्ता ते डिस्प्ले बसते, मी पिंपरीला जोडला. डिस्प्ले कोण आहे तिथे? नाही असतं बापू, काय सांगायचं नाही. फक्त पुढे जसं गंमत पुढे जरा चालली, मध्ये आपल्या ते थोड्या गोष्टी सांगायच्या. त्यांना माहिती सगळं कामं वगैरे. बाबा काय होतं रे नदीच्या कडेला, नरसिंगपूरला बंधारे, बाकीच्या गोष्टी. तुमच्या बंधारा दृष्टी झालं काम ते? किती वेळा उद्घाटन केली असती दुसऱ्या पुढच्या माणसांनी? किती वेळा उद्घाटन केली असती? आलोय का तुमच्याकडे बाबा? एकदा काहीतरी पाठीमागे आलतो, परत बापू नाही आलो, आपल्याला नाही हो. पत्रकार बंधूंना सगळे बोर्ड तयार आहेत. किती उद्घाटन, किती वेळा तुम्ही बघा सगळ्या रोडला. तुम्हाला अजून उद्घाटन फक्त हिथंच केलंय मला वाटतं. तिथं एक आपल्या पाटील ठोकळे वस्ती तिथं. आता बाकी 3 सगळे तुम्ही सरपंच सगळ्यांना घेऊन सगळी पूर्ण करा. ठीक आहे मला सांगा ते बघू आपण ते. त्यामुळं बंधून ह्या रस्त्यावरती आपण बघा आता, हे तर तुमचं सगळ्यांचं झालं. या की सर, हे तर झालं तुमचं. आपला पहिल्यांदा तिथनं हा नदी आहे निर्निमगाव, मामा गेले काय? निर्निमगावचा आपण पूल मंजूर केलेला आहे. त्या भगतवाडी, कचरवाडी, तुमचं निर्निमगाव, सराटी हे असं जोडलेलं आहे. परत बावड्याला आपण जोडलेलं आहे. इकडे परत त्या रोडला जोडलेलं आहे. तुमचा बोराटवाडीचा बंधारा, बोराटवाडी बंधारा, बोराटवाडीला पूल मंजूर केलेला आहे. तिकडे खाली खोरोचीला आपण पूल मंजूर केलेला आहे. मला एक आश्चर्य वाटतं तुकाराम, अशोक, ह्या लोकांच्या डोक्यात कसं आलं नाही एवढं? काय किती काम करायची संधी होती, किती लोकांचा दुवा घ्यायला किती संधी होती. लोकांना मी हे काम केलं सांगायला संधी होती. बरं झालं त्यांनी जर लय काम केलं असतं माझ्या वाट्याला काय चाललं. त्यामुळे बंधूंना केलं, आणि केलं म्हणजे ठासून सांगतो. कोणी म्हणतो कागदावरच आहे, थांबा 6 महिन्यात तुम्हाला असं इंदापूरचं असं दिसेल. मी नाही म्हणणार पाठीमाग कोण म्हणायचं सिंगापूर करू वगैरे, तसलं काय म्हणणार नाही. पण नक्की इंदापूर, पूर्वीच्या इंदापूरमध्ये शहरासकट सांगतो, आणि आताच्या इंदापूरमध्ये नक्की तुम्हाला बंधूंनो बदल हा निश्चित प्रकारे कामाच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे दिसेल. आज बंधूंनो खूप कामं आपण निश्चित प्रकारे करतोय, केलेली आहे. अजून आपल्याला मगाशी सांगितलं, मला वाटतं दादाने काय ते सांगितलं की ह्या मंदिराचं सांगितलं. दादा पैसे किती मंजूर आहेत? 10 लाख मंजूर आहेत. वर्क ऑर्डर झाली. अजून किती लागत आहेत? 10 दिल्यानंतर भागतात. तिने तू अरे भाजता पाणी एवढं सगळं सांग. तसं नाही. कसं असतं, एकदा मागितल्यानंतर तो दादाचा आणि गावाचा अपमान होईल मी जर जास्त दिलं तर. त्यामुळं तो हे होईल. परंतु दादा, अरे कधी विरोधक जर आले त्यांना पण असं वाटलं पाहिजे, काय होतं, काय केलंय असं वाटलं पाहिजे. तुम्ही 10 लाख मागितले, तुमच्या या देवळासाठी उद्याच 15 लाख रुपये मंजूर केले जातील. अरे शेवटी आपण काम करणारे माणसं, काम काढतील गप्पा आहे. अरे रक्तातच आपल्या काम आणि विकास आहे, हे जाऊ द्या. आमचे लुमेवाडीचे बहीण, लुमेवाडीने माझ्यावरती कमी प्रेम केला. उस्मानबाई, तुम्ही लोकांनी कमी काम
कमी प्रेम केलं. मी केलं का हो तुमच्यावरती कमी प्रेम? हा, अरे हे तर इकडचं केलंच, पण पालकमंत्री तिकडचं आहे मी. कुठला? सोलापूरचा. सोलापूरवरून असं नदीपर्यंत आणलंय सगळं. माळीनगरचा रस्ता आणला, इथला अकलाई. तेवढं केलं नाही. पत्रकार बंधूंनो तुम्हाला मी सांगतो, जे अकलाई मंदिरात तिथे येताना आमच्या इंदापूरच्या इकडे लोणीवाड्याच्या लोकांना त्रास होतो ते ह्याचा कचऱ्याचा, त्या कचऱ्यासाठी हिला बांधले. काय भीत बांधली? ह्याला डोकं लागतं, डोकं. भीत बांधली की जेणेकरून आमच्या कचरा येऊ नये अकलूजच्या लोक. त्यामुळं गिरी करायचं म्हणल्यावर तुम्हाला सांगतो खूप असं तुम्हाला मी नेहमी म्हणतो की मला असं वाटतं, मला वाटतं आनंद मिळतो. आज सकाळी मी बघितलं, आज कार्यक्रम दादांचा होता, बाकी खूप मोठे आपल्या पंपावरती लोक सगळे, आज खूप मोठी गर्दी होती. तुम्हाला माहिती आहे रविवार म्हणल्यानंतर गर्दी असते, पण तरीही आज तुमच्याशी भाषण करतो. कदाचित तुम्ही सगळ्यांच्या पोटात काहीतरी असेल, पोटात म्हणजे काहीतरी खाल्लेलं असेल. मी सांगतो तर माझी अब्दा काय सांगू, माझ्या पोटात काय सध्या अवस्था असेल. मारुतीच्या साक्षीनं सांगतोय बाबा, मी जेवण केलेलं नाही. हा जेवण आहे बापू, पण जेवण केलेलं शेवटी ज्याला काम करायचंय, लोकात बसायचंय, आवडायचं तुम्ही आज बघा कितीची वेळ आहे, दुपारची वेळ. दुपारच्या वेळेत सुद्धा तुम्ही लोक माझं भाषण ऐकायला असल्या उन्हात. माझ्या लग्नात पण माझी घोड्यावरती मिरवणूक काढली नाही, परंतु तुम्ही गिरवीकराने मिरवणूक काढली. मिरवणूक होती आमची, पण मिरवणूक कधी असायची? संध्याकाळची, निवांत असायची. आणि भर वनात मिरवणूक काढणाऱ्या तुम्ही. ही मिरवणूक, बाकीच्या मिरवणूक आम्ही विसरून जाऊ, पण ती मिरवणुकीत घोडा आणि माझा घाम असा टिपाटिपाचा वर. त्यामुळे ही मिरवणूक मी विसरू शकत नाही. कदाचित ही मिरवणूक विसरू नये म्हणून तुम्ही मला घोड्यावर बसवलं. त्यामुळे आज बंधूंनो, शेवटी खूप चांगला कार्यक्रम आहे. शेवटी आयुष्यामध्ये काय असतं, आज सगळेच आसपासचे सगळे हे दिसत आहेत, आनंद द्यायचा असतो. आणि बापू आता तुमचा कार्यक्रम कधी मला माहित नाही, बापू काहीतरी कार्यक्रम, तुकाराम सगळे तुम्ही, मामा सगळी कार्यक्रम कधी, अशोक किती तारीख, कोण आलो नसतं, नागेश. त्यामुळं तुम्ही सिद्धे सर, त्यामुळं जरा कार्यक्रम जरा बापू तुमच्या गावात तुम्ही आम्हाला बोलवलंय, तुम्ही बोलवलं आणि आम्ही नाही आलो तर ते कसं तरी होईल. स्वागत करताना पण बावड्यासाठी काय केलंय, कुठं कुठं तुम्हाला कनेक्टिव्हिटी दिली हे पण सांगणार आहे बापू. पण तुम्ही आज खूप चांगला कार्यक्रम बंधून आपल्या इथं होतोय. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की रविवारी 3 एप्रिल रोजी ढोले सरांचा तिथं कार्यक्रम आहे. शेतकरी मेळावा आदरणीय देशाचे नेते पवार साहेब येत आहेत. आणि त्याच्या अगोदर वरकोड्याला 8 वाजता कार्यक्रम आहे अजितदादांचा. अजितदादा त्या रूटवरून येताना सभापतींचा कार्यक्रम करतील आणि त्यानंतर दादा त्या कार्यक्रमात साधारणतः 9:30-10 पर्यंत तो कार्यक्रम ह्याचा चालेल वरकोट्याचा. आणि त्यानंतर ढोले सरांच्या शाळेवरती आपल्या इथं 2 प्रवेश किंवा 2 कार्यक्रम आपल्या तालुक्यामध्ये 2 प्रमुख व्यक्तींचे आहेत. त्याच्याबरोबर त्यांचे इतर सगळे सहकारी सुद्धा प्रवेश आपल्यामध्ये करतायत. त्यांचं पण आपण सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे. जुनं नवं थोडे वाद हे आपण सगळ्यांनी विसरले पाहिजे. आणि गावामध्ये सर्वांना कसं बरोबर, आज मला बरं वाटलं, इकडे बघितलं की जावळे दिसत आहेत, इकडे बघितलं की देवकर दिसत आहेत, असं जरा दिसल्यानंतर गावाचं काहीतरी भलं होतं बघा. त्यामुळे आज जरा बरं वाटलं. जुने मन नवे सगळे असे आजी माझी इकडं. काय बघ, तुला काय बोलायचंय बाबा? काय तुमच्याकडे सुद्धा सगळे जुने नवे सगळे एकत्र आजी माझी सगळे दिसत आहेत सरपंच. म्हणजे बरं वाटलं की जुना काळ तो आठवला. खरंच ही जुनी मंडळी झेडपीचा अध्यक्ष असताना थोडस एक असतात, थोडी मध्ये कशानंतर दिष्ट लागली. दिष्ट नाही, समज गैरसमज. तुम्हाला एक प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही प्रमुख आहात ना, जरा असं घट्ट राहायचं. घट्ट म्हणजे असं काय करायचं, तुम्हाला कुणी काय म्हणलं ह्या कानाने ऐकायचं, ह्या कानाने सोडून द्यायचं. आणि पुढची तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल ना, माफ करायचे का माफ. आयुष्यात जो माणसं माफ करा शिकतील ते यशस्वी होतील. आणि तुम्हाला एक सांगतो, आज तुम्ही सगळे एक झालाय ना, तुझं कुठं नाव घेतलं, तुमचं कुठं नाव घेतलं, ती त्यांनाच तीच लय पुढं पुढं करत होती, हीच लय पुढं पुढं करत होती, हीच लय पुढं पुढं करत होती. आमचं सर कुठं दिसलं नाही, नामदेव सर. त्यामुळं सर आमचा नेहमी असाच मागा असतो, पहिल्यापासून असाच मागे असतो. पण मागा असतो, पण कसा सर आहे तुम्हाला सगळ्यांना सांगायची गरज नाही आमचं.
त्यामुळं बंधूंनो, तुम्हाला मी आज सांगतो, इथं कसं असतं, माझ्या राईट हँड लेफ्ट हँड लोच भरणेवाडीत लोक, मामा ते तसा, ते असाच म्हणला, ती रात्री तसाच म्हणला, ते तुमच्याबद्दलच म्हणला, ते ह्याच्याबद्दल तसं म्हणला, ते विसरायचं, डोक्यात घ्यायचं नाही. माऊली तुम्ही आणि बाळवांना दोघं समोर समोर दिसतात, त्यामुळे बरं वाटलं तुमचं. आज सगळं जरा बरं वाटतंय जरा सगळीकडे. त्यामुळं जरा थोडं विसरायचं का नाही. राजकारणामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असलं, आयुष्यामध्ये तडजोड करा, तडजोड. मागं पुढं सरा, 2 पावलं पुढं टाका, 2 पावलं मागं टाका. त्यामुळे आयुष्यात खूप अडचणी येत नाही. नाही तर माझंच खरं. आणि एक लक्षात ठेवा, आयुष्यात नेहमी लक्षात, पुढच्या माणसाला काय करायचं, मला काहीच कळत नाही असं दाखवायचं. पुढचं अरे तू लयच हुशार आहे म्हणायचं. तेवढं लय हुशार म्हणलं की सगळंच भारी होतं, बघ सगळं संपतं बघा. त्यामुळे नाहीतर आपणच हुशार म्हणलं की गाडी बिघडते. त्यामुळं तुम्ही सगळे बंधूंनो, आज खूप चांगला कार्यक्रम आज बंधूंनो आज इथं घेतलेला आहे. आज सगळेजण या कार्यक्रमासाठी आला. आज बापूंचं पण भाषण आपण सगळ्यांना, मला वाटतं अध्यक्षांचं वगैरे सगळ्यांचं भाषण तुम्हाला आबांचं वगैरे ऐकायचं होतं पण मामा, परंतु सोमा पाटील सगळे दिसत आहेत, संग्रामभाई दिसतोय आमचा. त्यामुळं आज तुम्हाला भाषण ऐकायचं होतं, परंतु चेअरमन साहेब मला थोडं उशीर झाल्यामुळे तुम्हाला पण बोलला हे करता आलं असेल. जवळची माणसं तुमच्या शेजारचीच माणसं आहेत. त्यामुळं चेअरमन म्हणजे तुम्ही माणसाला त्याला काही गोष्टी असं करावं लागतं. चेअरमन तुम्ही तुमचं सांगा प्रामाणिकपणे. तुमचा पाठीमाग मला रस्त्याला अडवलं, तुमचा माळशिरस पिलूची रस्त्याची काय अवस्था ती शेअर, किती वाईट, खरं काय केलं त्या रस्त्याला लक्ष दिलं मला माहित नाही. परंतु ज्या रस्त्याला लक्ष देणं गरजेचं होतं तो रस्ता मी बाकी 3-4 चेअरमन सांगितलेले रस्ते मंजूर केले, पण तो रस्ता खूप आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा होता. 15 कोटी रुपये आपण त्या रस्त्याला दिले. शेवटी पालकमंत्री सोलापूरचा आहे, मला ती पण काळजी घेतली पाहिजे ना सोलापूरकरांची. त्यामुळे सोलापूरकरांची काळजी घेत नाही असं अजिबात मी नाही. सोलापूर शेवटी सोलापूर आणि पालकमंत्री मी, ठीक आहे तुमचा समज गैरसमज लोक करतात, त्या बाबतीत मी काय म्हणत नाही. त्यावेळेस पाण्याच्या बाबतीत केला थोडा जरा पाण्याच्या बाबतीत लोकांनी वगैरे, पण नाही मी असं कधी करणार नाही. आमचे वेगळे संस्कार आहेत. ज्या ताटात आम्ही खातो त्या ताटात कधी आम्ही पाणी टाकणार ही आमची संस्कृती नाहीये. मी नेहमी म्हणतो, कैलासवासी शंकरराव पाटील असतील, कैलासवासी गणपतराव पाटील असतील, कैलासवासी घोलपसाहेब असतील, या सर्वांचे संस्कार आमच्यावरती आहे. अजितदादांसारखा एक खमक्या नेता आमच्या सर्वांच्या पाठीमागे, पवार साहेब असतील, ताई असतील, सुप्रियाताई असतील, या सगळ्या मंडळींचा आशीर्वाद बंधून आमच्या बरोबर आहेत. तुम्ही जी कामं सांगितली ती आपण कामं करूच. तुम्ही कामाच्या बाबतीमध्ये अजिबात काळजी करू नका. परंतु निश्चित प्रकारे बंधूंनो, आज तुम्ही खूप चांगला कार्यक्रम इथं घेतला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. जर जागेवर बसा, जरा थोडं जाग्यावरती बसा. या गावच्या वतीनं आपला सर्वांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होत आहे. या ठिकाणी